नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 30 साईज कटोरी ब्लाऊजचे कटिंग. तर ही बघा सर्व मापे. छाती आहे 32 इंच, उंची आहे 14 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, मागील गळा 8 इंच, पुढील गळा 6 इंच, आडे 2.5 आणि शोल्डर 5. ही सर्व मापे ह्या पद्धतीनं आपण कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. आणि वाढीव कटोरी कशी घ्यायची हे पण मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर हे बघा, आता मी तुम्हाला पेपरवरती दाखवणार आहे कशी मापे घ्यायची. आता इथून आपल्याला उंची घ्यायची आहे. उंची आहे 14 इंच, शोल्डर 5 इंच आहे. आपल्याला आडे घ्यायचं आहे 2.5 इंच आणि गळा रुंदी आपली 2.5 इंच. इथून मुंड्याचं माप 5.5 इंच घ्या. पुढील गळा 6 इंच. मुंड्यापासून अशी सरळ रेषा आखून घ्या. इथून अशी पुढील गळ्यासाठी अशी सरळ रेषा आखून घ्या. इथून असा गळ्याचा आकार द्या गोल. इथून पुढील मुंड्याचा आकार 1 इंचावर, पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती घ्या. आता आपल्याला चेस्टचं माप आहे 30, म्हणजे त्याचा चौथा भाग 7.5 येतोय आणि पुढं आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवायचं आहे. मार्जिन तुम्ही आवडीनुसार ठेवू शकता, 1.5 किंवा 2 इंच. इथून अशी दोन्ही सरळ रेषा आखून घ्या. इथून मागील मुंड्याचा आकार, इथून पुढील मुंड्याचा आकार. इथून योगपट्टीसाठी 3 इंच, इथून 2.5 इंच असा योगपट्टीचा आकार द्या. इथून आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. इथून आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. ही अशी क्रॉस लाईन आखून घ्या. परत ह्या दोन्हीचा मध्य करा. इथून आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. असा व्यवस्थित कटोरीचा शेप द्या. इथून असा हे अशा पद्धतीनं आपलं कटोरीचा आकार, मुंड्याचा गोल गळा योगपट्टीचा झालेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. ह्या गळ्याची साईड कट करून घेऊया आपण. हा 3 मुंड्याचं कटिंग करून घेऊया. इथून योगपट्टीचं कटिंग करूयात. इथून असं कटोरीचं कटिंग करून घ्या. आता पाठीमागच्या भागाचं बघूयात आपण. पाठीमागच्या भागाची गळा उंची 8 इंच आहे. आपल्याला व्ही गळा ठेवायचा आहे बॅक साईडला.
इथून असा व्ही शेप आखून घ्या. आता आपल्याला वाढीव कटोरी कशी घ्यायची हे बघायचे. ते मी पेपरवर तुम्हाला दाखवणार आहे. वाढीव कटोरीचं माप कसे घ्यायचे. ही आपली कच्ची कटोरी झाली. त्या कच्च्या कटोरीवरून आपण वाढीव कटोरी घेणार आहोत. हे कटोरीचे दोन जे असे गळ्याचे दोन टोकं आहेत ना, ती तुम्ही अशी ठेवून घ्या त्या काटाच्या साईडला. आधी सर्वात प्रथम कटोरीचा आकार आखून घ्या सर्व बाजूंनी व्यवस्थित असा. खालच्या साईडनं पण तुम्ही असं व्यवस्थित आखून घ्या. तर 1.5 इंच आपल्याला थोडंसं शिलाईसाठी ठेवायचं आहे. त्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यावं लागणार आहे टक्ससाठी. त्या साईडला आपल्याला 1 इंच घ्यावं लागणार आहे. इथून असं व्यवस्थित इथून 1.5 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलेला इथून असं गोल राऊंड शेप देत जिथं आपण 1 इंच घेतले तिथं असं रेषा व्यवस्थित गोल कटोरीचा आकार देऊन घ्या. परत ह्या दोन्हीचा मध्य करा. हा पॉइंट आणि हा पॉइंट इथून 1 इंच खाली आखून घ्या आणि असा व्यवस्थित तुम्ही शेप देऊन घ्या. हे बघा, ही झाली आपली 30 इंच साईजची कटोरी ब्लाऊजचं कटिंग. हे अशा पद्धतीनं 30 साईजची कटोरीसाठी इकडे ह्या साईडला 1 इंच, ह्या साईडला 1 इंच आणि ह्या साईडला 1 इंच असं तुम्हाला वाढवून घ्यावं लागेल. की अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीच्या ब्लाऊजचं जर कटिंग केलं तर कटोरी अगदी परफेक्ट बसतो. आता ह्याचं आपण कटिंग करून घेऊया. हे बघा, ही झाली आपली वाढीव कटोरी. ही आपली कच्ची कटोरी. ह्या कटोरीचा नंतर काही उपयोग होत नाही. फक्त वाढीव कटोरी होईपर्यंतच ही कटोरी ठेवायची, नंतर तुम्ही टाकून देऊ शकता. ह्या आपल्या कच्च्या कटोरीवरून ही वाढीव कटोरी घेतली. हे कटोरी ज्या भागाला जोडतो तो भाग, ही योक पट्टी आणि हा पाठीमागचा भाग. हे झाले आपले सगळे कटोरी ब्लाऊजचे कटिंगचे पार्ट. त्या अशा पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाऊजचं कटिंग करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.